तमिळनाडूमधनं पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा पेच इथं कायमच आहे। कारण थलपती विजयने विजय मिळवला, मात्र आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली। राज्यपाल अर्लेकर यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी विजयला आपलं बहुमत सिद्ध करायला सांगितलं। काल थलपतीनं राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला होता, मात्र बहुमताचा आकडा समाधानकारक नसल्यानं राज्यपालांनी सांगितल्याची माहिती आहे। बहुमत सिद्ध झाल्यावरच टीव्हीके प्रमुख विजय शपथ घेऊ शकतील अशी ही माहिती आहे। तमिळनाडूच्या राज्यपालांना स्थिर सरकार हवंय आणि काँग्रेसचा पाठिंबा असून सुद्धा बहुमत मिळवण्यासाठी टीव्हीकेला आता 5 आमदारांची अजून गरज आहे। आपण पाहतोय की आता थलपती विजयनं दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली, मात्र थलपती विजयचा टीव्हीके पक्ष आणि काँग्रेस यांची युती झाल्यावर सुद्धा आता अजून त्यांना 5 मतांची गरज आहे। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेत। प्रशांत, आपण पाहतोय की टीव्हीकेनं आता काँग्रेसचा हात मागितला आणि अजून कोणत्या पक्षाचा हात मागू शकतात किंवा दुसऱ्या बाजूला दुसरे 2 पक्ष एकत्र येऊ शकतात का? नेमकं इथं काय समीकरण होतंय? ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये निकाल आलेले आहे त्यामध्ये टीव्हीकेचा जो पक्ष आहे दलपती विजय यांचा, आणि त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। तामिळनाडू जनतेने त्यांना जबाबदारी दिलेली आहे। पण असं असताना त्यांना 5 आमदारांनी पाठिंबाही दिलेला आहे। साधारणतः 118 आमदारांची गरज आहे बहुमताचा आकडा पूर्ण करण्याकरता। राज्यपालांनी देखील त्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की तुमच्याकडे जर 118 आमदारांची संख्या असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा, त्यानंतर शपथ ग्रहण प्रारंभ करू असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। आणि ज्या पद्धतीने आकडेवारी काल त्यांनी दिली आणि त्याच्या आधारावरती राज्यपाल जे आहे तिथे आचरेकर यांनी त्यावरती सकारात्मकता दर्शवली नाही आहे। आणि त्यामुळे आता त्यांच्याकडे इतर 2 पक्ष जे आहेत, के पक्ष म्हणून जो आहे ज्यांच्याकडे 4 आमदार आहेत आणि सीपीआयएमचे जे 2 आमदार आहेत, असे साधारणतः 6 आमदारांची त्यांना गरज लागतं का हे पाहण्याची आवश्यकता आहे। कारण की ज्या पद्धतीने AIADMKने स्पष्ट केलं होतं की आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, दुसरीकडे DMKने देखील स्पष्ट केलं आहे की पाठिंबा देणार नाही। त्यामुळे आता मार्ग फक्त ह्या 2 आमदारांचे आणि इतर काही अपक्ष आमदार जे असेल त्यांच्या माध्यमातून सरकार आणण्याचा प्रयत्न आहे। पण आजच्या या घडीला जर बघितलं तर आजही राज्यपालांची भेट घेतली आहे विजय यांनी आणि त्यानंतर त्यातून त्यांनी मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीनेही त्यांना 5 आमदारांचा पाठिंबा देण्याचं पत्र देखील राज्यपालांकडे पोहोचलेलं आहे। त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता इथं पुन्हा एकदा राज्य स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्याचा खेळ सुरू आहे। बातमी धारावीमधनं इथं शिवापूर या निसर्गरम्य गावामध्ये ऐतिहासिक सोहळा होता, त्याची लगबग पाहायला मिळाली। निमित्त आहे श्री देव भैरव जोगेश्वरी या देवीची प्राणप्रतिष्ठापना होतीये। येत्या 8 मे ते 10 मे 2024 या कालावधीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे आणि या 3 दिवसीय सोहळ्यामध्ये विविध धार्मिक विधी होतील, होमहवन होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केले गेले। आणि तरी सुद्धा या सोहळ्यामध्ये या परिसरातल्या भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं केलं गेलंय।